100 वर्षे झाली असतील. महादू गुरवाच्या अडचणीत आज्यानं त्याची मदत केली. त्यानं माळावरील जागा लिहून दिली. गावामागचा डोंगर तडाचा कातळ पार करायचा. जमीन खडकाळ, पुढे सगळी गुरवाचीच जागा. पण पडीक पावसाळ्यात गवत वाढायचं, गुरं यायची. इतर वेळी पिवळा जर्द पडलेला आसमंत, कुठे थेंबर पाणी नाही. माझ्या आठवणीत सळसळणाऱ्या वाऱ्याखेरीज इथे आवाज दुसरा नाही. हा, पल्याडच्या गावात कातळापासून फाडे पाडणारी फॅक्टरी बनली होती. 15-20 वर्षाखाली त्याचा सदाचा आवाज आणि तिथले ट्रक. मात्र महादूच्या जमिनीच्या एका कोपऱ्यात एक आंबा होता. दीपूचा आंबा म्हणतात त्याला. अख्ख्या माळावर तेच एक झाड, सावली देणारं. कातळावरून जाणाऱ्या वराती इथे क्षणभर विसावायच्या. माझं नाव दीपक. हा आंबा माझ्या जन्माच्या वेळी बापानं लावलेला. त्यांना अण्णा म्हणायचे. अण्णा हौशी इसम, कलाकार. पंचक्रोशीत भजन सांगायला त्यांना बोलवणं असायचं. कोणाला किरडूमिरडू चढलं की त्यांना बोलवायचे. मंत्रविद्या जाणायचे. पायाळू होते. त्यांनी सांगितले होते, इथं पाणी आहे. आता कातळावर कोण बारव खोदणार? मग त्यांना मुलगा झाला, म्हणजे मी. म्हणून हा आंबा लावला. म्हणाले, आणखी झाले तर बाग लावू. एकालाच असेल तर काय करायचे? गाव हसलं. माळावर आंबा लावण्याचे प्रयत्न कमी झाले नव्हते, पण सगळे फसले होते. अण्णा मला फार आठवत नाहीत. लवकर गेले ते. आईनंच मला वाढवलं, ते सुद्धा या गावात नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी. ती धीराची बाई. धीराच्या अंमलात तिची कुचंबना झाली. काका वाईट नव्हते, हिशेबी, पण शेवटी नातंच तसं. 4 इयत्ता गावात शिकलो मी. मग पुढच्या शिक्षणाचं कारण काढून आईने जिल्ह्याच्या गावी वस्ती केली. माझं गाव सुटलं. आई पक्की उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी यायचं. वाटणीची कलमं, रतांबे याची रोग घ्यायची आणि पहिल्या पावसापूर्वी परतायचं. वर्षाची बेगमी करायची. दीपूचा आंबा माझा हे कधी कळलं आठवत नाही, पण त्याच्याशी ऋणानुबंध जुळला. कलमी नव्हता, खोबरी होता. भलताच गोड. आयुष्य खोबरीच गेलं. कलमाची असूया वाटली, पण आपल्याची माया लाभली हेही थोडके नाही. असो, ते पुढे, ते रस्त्यावरचं झाड काय हाती लागणार? मग कधी 2-3 सवंगडी घ्यायचे, काकू शिदोरी घ्यायची, निघायचं दीपूच्या आंब्याला. पहिल्यांदा शेजारच्या गावच्या देवाला जायचं. जागृत देवस्थान होतं ते. पार माळ ओलांडून तिथे वहाळ होता. सूर्यमाथ्यावर येई तो आंब्याच्या सावलीला यायचं. शिदोरी खोलायची. मग दिवसभर तिथे भयंकर गरमी, पण एका वेगळाच थंडावा त्या सावलीत होता. खेळ खेळा, गप्पा गोष्टी, झोप, पतंगाच्या मागे धावा, चंगळ असायची. दिवे लागणीला परतायचं. एक गंमत होती. हा आंबा, त्याच्या एका अंगाला कातळावर चित्र कोरलेली होती. एकदा माणूस, बाई, चंद्र, सूर्य असंच काही. कुणी कोरली होती कोण जाणे. म्हणायचे 10,000 वर्षे झाली त्यांना. फार कुणी लक्ष द्यायचं नाही. पण होळीला गावकरी एक दिवा लावायचे तिथे. गावचे राखणदार म्हणायचे त्यांना. कॉलेजात गेल्यावर गावी येणं कमी झालं. पण आता दीपूचा आंबा चांगला डवरला होता. झाडावर पक्ष्यांनी घरटी केली होती. कॉलेजात एकदा नापास झालो होतो मी. त्या वर्षी दीपूच्या आंब्याला फळं धरली नाही. का? माझं लग्न योगायोग बघा, शेजारच्या गावातल्या मुलीशी झालं. हिचं स्थळ काकांनी सुचवलं होतं. माझी वरात घराहून निघाली आणि कातळ माळामार्गे शेजारच्या गावात गेली. दीपूच्या आंब्याखाली विसावली होती क्षणभर. आई गेली. त्या साली वळवात दीपूच्या आंब्यावर वीज कोसळली होती. ते ऐकून आई म्हणाली, माझी चिमूटभर रक्षा तिथे पुरा. यांचा फार जीव होता त्या आंब्यावर. तिथं त्यांचीही रक्षा सांडली आहे. तिला कदाचित तिचा मृत्यू दिसत असावा. घडलंच ते थोड्या काळात. माझ्या लक्षात होतं
तिची इच्छा म्हणून थोडी रक्षा एका खड्ड्यात पुरली. आंब्याशेजारी चिरफाळलेल्या करपलेल्या दीपूचा आंबा बघवत नव्हता. त्या पावसाळ्यानंतर चुलत भावाचा निरोप होता. दीपूचा आंबा परत उभारी धरतोय. तिकडे फाडाची फॅक्टरी सुरू झाली. त्याचे ट्रक कातळावर चढू लागले. नानू गुरव अण्णाच्या वयाचा. त्याची जमीन महादूच्या पट्ट्यापलीकडे. लागूनच त्याला अण्णाची वाणी याद होती. इथे पाणी आहे. दीपूचा आंबा त्याची जिती जागती निशाणी होती. त्यानं बोरिंगचा ट्रक फाडाच्या फॅक्टरी शेजारून चढवला. बोर घेतला. खोल पण धसधसून पाणी लागलं. देवाची करणी आण कातळाखाली पाणी. आता गुरवाच्या जमिनीत कलम लागली आहेत. लाखाचे व्यवहार होतात. दीपूच्या आंब्याच्या जोडीला माळावर हिरवाई दिसू लागली आहे. चुलत भाऊ म्हणाला, आपणही दीपूच्या आंब्याच्या जमिनीत कलम लावायची का? बोरचं पाणी मिळेल. शेततळं करता येईल. उगाच म्हणाला तो. त्याचंही वय राहिलं नाही. माझं तर नाहीच. त्याची मुलं परदेशी. कोण करणार इतकी उस्तावर? आणि कोणासाठी? सांगितलं, गुरव करत असतील तर दे जमीन कोणाला. सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. नाकाला ऑक्सिजन आहे आणि शरीरात बऱ्याच नळ्या. आता यांच्याबरोबरच यात्रा संपणार. काल चुलत भावाचा फोन आला होता. प्रकृतीची चौकशी करत होता. त्यानं सांगितलं, सरकारची नोटीस आली आहे. दीपूचा आंबा तोडायला सांगितलाय. त्याची मुळं कातळ शिल्पांना इजा पोहोचवतायत म्हणे. माझी रक्षा पुरायला दीपूचा आंबा नसेल. माझा वंश तसाही खुंटलाच आहे. काय करायचं आंबा फळून?